असेच दिवसामागून दिवस जात होते. विक्रांत न चुकता जसा वेळ मिळेल त्या वेळेत जाईला व्हिडिओ कॉल करत होता आणि मन भरून पाहत होता. जाई पण त्याचा व्हिडिओ कॉल आला की खूप हॅपी असायची. घरातील सगळे तिची खूप काळजी घ्यायचे. म्हणजे तिला जाणवूच द्यायचे नाही की विक्रांत बाहेर गेला आहे म्हणून. राहुलचे लक्ष होतेच विक्रांतच्या पूर्ण बंगलोवर. तशी त्याने त्याच्या बंगलोच्या बाहेर सेटिंग पण केली होती, जेणेकरून त्याच्या जाईला त्रास नाही होणार. कारण आधीच ती खूप वर्षानंतर त्याला भेटली होती. पूर्ण दिवस तर जाई सगळ्यांसोबत घालवायची, पण रात्रीच्या वेळेला तिला विक्रांतची खूप आठवण येत होती. तेव्हा ती त्या दोघांचे फोटो पाहायची आणि फोटो पाहत असताना झोपून जायची. पण आज तिला झोपच येत नव्हती, म्हणून तिने विक्रांतला फोन केला. पण विक्रांतने तिचा फोन उचलला नाही. तिने मेसेज केले, पण पलीकडून नो रिप्लाय. तिला खूप वाईट वाटले. म्हणजे तिला वाटले होते की विक्रांत तिला कॉल बॅक करेल किंवा मेसेजला रिप्लाय करेल, पण त्याने तसे काहीही केले नव्हते. जाईला एवढे वाईट वाटत होते की तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळू लागले. ती रडतच एकटीच बडबड करत, "अहो, तुम्ही खूप वाईट आहात. माझी आठवण नाही येत का तुम्हाला? आणि हे काय, आधी मी फोन केला की किती लवकर उचलायचे तुम्ही, आणि आता फोन मेसेज करून पण काही रिप्लाय करत नाही तुम्ही." रडत रडत तिचा कधी डोळा लागतो तिचे तिलाही कळत नाही. असे दिवसामागून दिवस जाता जात आता 1.5 महिना होऊन गेला होता. पण विक्रांतचा इंडियामध्ये यायचा पत्ता नव्हता. या 1.5 महिन्यात जाईने त्याला किती मिस केले आहे हे तिच्याकडे बघून कळत होते. विक्रांत कधी घरी येणार आहे हे अजून त्याने घरच्यांना काही सांगितले नव्हते. त्यामुळे घरातील सगळे जाईची काळजी करत होते. कारण विक्रांतच्या आठवणीत तिचे जेवण पण कमी झाले होते. चेहरा पण सुकला होता. या 1.5 महिन्यात आधी रोज न चुकता फोन करणारा विक्रांत तिला आता इग्नोर करू लागला होता. तिचा फोन उचलला नाही, तिला रिप्लाय द्यायचा नाही. खूपच वाईट तो तिचा सोबत वागत होता. आणि इकडे जाई याचाच विचार करायची की माझ्याकडून काय चूक झाली की विक्रांत माझ्यासोबत अशा प्रकारे वागत आहे. विक्रांत इकडे घरी सगळ्यांना फोन करायचा, त्याच्याशी बोलायचा, पण जाईला इग्नोर करायचा हे जाईला कळत नव्हते. असेच एकदा जाई फ्रेश होऊन खाली आली तर तिला दक्ष आणि सागर विक्रांतशी बोलताना दिसले. तिला खूप आनंद झाला आणि ती आनंदाने त्यांच्याजवळ आली. दक्ष जाईकडे पाहत, "ब्रो, वहिनी आली आहे, बोल तिच्यासोबत." दक्षा जाईला फोन देणार की त्याआधीच विक्रांत बोलतो, "दक्षा, सॉरी, पण 10 मिनिटांनी माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. मी नंतर करतो जाईला फोन." एवढं बोलून तो फोन ठेवतो. "सॉरी वहिनी, ते ब्रोची 10 मिनिटांनी मीटिंग आहे म्हटला, पण मीटिंग झाल्यानंतर तो तुला फोन करणार असे म्हटला." विक्रांत फोन करणार याने जाई हॅपी झाली. काही वेळ घरातील सगळ्यांसोबत घालवून ती रूममध्ये आली. विक्रांतचा फोन येईल या आशेने फोन हातात घेऊन बसली. राहून राहून फोनकडे पाहत होती. कधी विक्रांत फोन करेल असे तिला झाले होते, पण विक्रांत तिला फोन करत नाही. ती तशीच पूर्ण दिवस रडत असते. तिला तर जेवायची पण इच्छा नव्हती, म्हणून तिने आईंना फोन करून सांगितले, "आई, माझे डोकं दुखत आहे, मी नंतर जेवण करेन, मी झोपते आता." ती झोपते म्हणून आई पण तिच्या रूममध्ये जात नाही. पण त्यांना काय माहिती होते की रूममध्ये जाई झोपली नव्हती तर रडत होती. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. आई पण रूममध्ये येतात. त्यांना वाटले जाई झोपली असेल म्हणून त्या तिथे जात नाही. घरातील सगळे झोपून जातात आणि जाई रूमच्या बाहेर येते, कारण तिला पाणी हवे होते आणि नेमके तिच्या बॉटलमधील पाणी संपले होते. ती हळूच दरवाजा ओपन करते आणि बाहेर येते. खाली जाऊन पाणी भरते आणि पुन्हा तिच्या रूममध्ये येते. पाणी पिल्यानंतर तिला बरं वाटतं. पाणी पिऊन झाल्यानंतर ती वर येते. रूममध्ये येताच तिला विक्रांतची खूप आठवण यायची, पण ती स्वतःला कशी तरी समजवायची. त्याचा फोटो घेऊन ती सोफ्यावर बसली आणि त्या फोटोकडे एकटक ती पाहत होती. फोटो पाहत असताना तिचे डोळे भरून आले होते. त्याचा फोटो पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही. सकाळी सकाळी तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिला समोर बेडवर बसलेला विक्रांत दिसला. त्याला बघून तिला खूप आनंद झाला. पण हे स्वप्न आहे की खरं आहे हे तिला कळत नव्हते. म्हणजे याआधी खूप वेळा विक्रांत तिला दिसला आणि ती त्याला हात लावायला जाईल की तो दिसेनासा होत होता.
आता पण तिला स्वप्नच वाटले होते. पण विक्रांत एवढा वेळ तर दिसत नाही. मग हे खरंच आले आहे का? आणि ती सोफ्यावरून उठून बेडकडे जाऊ लागली. विक्रांत पण तिच्याकडे पाहत होता, पण काहीही बोलत नव्हता. आणि जाई विक्रांतच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागली. त्याच्या गालाला हात लावून, विक्रांत तुम्ही आलात, रडत रडत बोलू लागली. पण अचानक तिच्या लक्षात येते आणि ती धक्का लागल्यासारखी बाजूला होत विक्रांतच्या डोक्यापासून तर पायापर्यंत पाहते. अहो, हे काय? आणि तिला हुदका येतो आणि ती रडायला लागते. तुम्ही ठीक आहात ना? हे कसे काय झाले? ती त्याच्याकडे पाहत त्याला विचारते. त्याच्या चेहऱ्यावर हातावर बरंच खरचटले होते आणि एका पायाला लागलेले असल्यामुळे त्याचा पाय प्लॅस्टर करून बांधलेला होता. ती रडत रडत त्याला विचारत होती, पण विक्रांत आहे की काही बोलायचं नावच घेत नव्हता. फक्त तिच्याकडे पाहत होता. त्याला अचानक काहीतरी होते आणि तो जाईचे दोन्ही हात पकडून तिला त्याच्यापासून लांब ढकलतो. आधी तर जाईला कळत नाही, पण तिच्या लक्षात येताच तिला विक्रांतच्या वागण्याची वाईट वाटते. ती पुन्हा रडायला लागते आणि तिला रडताना बघून विक्रांतला खूप वाईट वाटत होते. त्याला वाटत होते आताच तिला मिठीत घ्यावे, पण त्याने त्याच्या भावनांवर आवर घातला. तिला पण त्याचा राग आला, पण ती शांतपणे फ्रेश व्हायला निघून गेली. फ्रेश व्हायला गेली होती खरं, पण बाथरूममध्ये रडणे चालू होते. खूप हुदके देऊन ती रडत होती. तिने विक्रांतच्या आठवणीत 1.5 महिना कसा काढला हे तिलाच माहिती होते. त्यात तिला वाटले होते विक्रांत जेव्हा घरी येईल तेव्हा सगळ्यात आधी तिला मिठीत घेईल, पण इथे तर त्याने तिला धक्का देऊन बाजूला ढकलले होते. ती अंघोळ करत तर होती, पण जसे अंगावरून पाणी पडत होते तसेच गालावरून अश्रू पण ओघळत होते. ती एक दीर्घ श्वास घेते आणि स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करते की कदाचित प्रवास करून आले असतील म्हणून थकले असतील. आता मी फ्रेश होऊन बाहेर गेले की ते मला मिठीत घेतील. आणि त्या आशेने ती पटकन तिचं आवरते आणि बाहेर येते आणि समोर बेडवर पाहते तर विक्रांत कुठेच दिसत नाही. ती रिकाम्या बेडकडे पाहत, मी आज जायच्या आधी तर इथे होते, मग कुठे गेले? की मला भास झाला. तोच तिला बोलवायला दक्ष आली. वहिनी चल, खाली भाई आला आहे आणि सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करत आहे. मी खाली जात आहे तर तू मला रूममध्ये दिसली, चल सोबत जाऊया. जाई तिच्या विचार झटकत, ते मी 5 मिनिटात आले. हो ये, एवढं बोलून दक्षा निघून गेली. जाई तिचं आवरायला लागली, पण मनात विक्रांतबद्दल विचार चालू होते. हे असे कसे माझ्याशी काही न बोलता खाली निघून गेले? पण इथेही ती स्वतःला समजावते, कदाचित प्रवास करून आले असतील तर त्यांना भूक लागली असेल. आणि ती पटकन तिचं आवरून खाली येते. समोर पाहते तर विक्रांत नाश्ता करत होता. नेहमी त्याच्या शेजारीची चेअर जाईसाठी रिकामी ठेवायचा, पण आज तसे नव्हते. त्याच्या वागण्यावरून वाटत होते की त्याला जाईसोबत काही घेणे-देणेच नाहीये म्हणून. आई जाईला आवाज देतात, अगं तिथे का उभी आहेस? इकडे ये. तशी जाई तिथे येते आणि दक्षाच्या शेजारच्या चेअरवर बसते. सगळे शांतपणे जेवण करत होते. दक्ष आणि सागर जाईला चिडवत होते, पण जाई मात्र विक्रांतचे निरीक्षण करत होती, कारण तो आल्यापासून खूप विचित्र वागत होता. नेमके यांना झाले तरी काय आहे असा विचार राहून राहून तिच्या मनात येत होता. त्यांचा नाश्ता करून झाला तसा तो उठून उभा राहिला आणि सगळ्यांकडे एक नजर फिरवून, ते मला खूप महत्त्वाचे काम आहे, मला ऑफिसला जावे लागेल, एवढं बोलून तो रूममध्ये जाऊ लागला. पायाला लागल्यामुळे त्याने आधारासाठी एक वॉकिंग स्टिकचा आधार घेऊन तो हळूहळू चालत होता की आई त्याला आवाज देतात. तसा विक्रांत थांबतो, पण मागे वळून पाहत नाही. जाईला तर त्याची खूप काळजी वाटत होती, पण ती सगळे असतात म्हणून काही बोलत नाही. बाळा, ऑफिसला जायचे अर्जंट आहे का? नाही म्हणजे तू? विक्रांत काहीही न बोलता त्याच्या रूममध्ये हळूहळू चालत निघून जातो आणि 10 मिनिटात खाली येतो. सगळे त्याच्याकडे पाहत असतात, पण बोलायची हिंमत कुणाची होत नव्हती. जाईला काहीच कळत नव्हते विक्रांतला काय झाले म्हणून, पण त्याला तिची काळजी होती म्हणून ती आईंना म्हणते, आई काळजी करू नका, मी जाते त्याच्यासोबत. अगं पण तू काहीच खाल्ले नाही. आई माझी काळजी करू नका, आलेच मी. आणि ती तिचा मोबाईल घेऊन त्याच्या मागे पळत गेली. तोपर्यंत त्यांची गाडी निघाली होती की तिने हात दाखवून थांबवली. गाडी थांबली म्हणून विक्रांतने समोर पाहिले तर जाई होती. ती पटकन दरवाजा ओपन करून आत बसली, पण विक्रांतने तिला इग्नोर करून खिडकीच्या बाहेर बघू लागला.
5-10 मिनिटांनी त्याच्या हातावर तिच्या थंडगार हाताचा स्पर्श झाला आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. तिने त्याच्या हातावर ओठ टेकवले आणि त्याच्या डोळ्यात पाहत त्याला विचारू लागली, "विक्रांत, काही झाले आहे का? ते तुम्ही असे का वागत आहात?" तिने हे विचारताच विक्रांत तिच्या हातातून हात काढून घेतो आणि लॅपटॉप ओपन करून काम करायला लागतो. त्याने असा हातातून हात काढून घेतला म्हणून जाईला खूप वाईट वाटले. तिच्या गालावर आलेले अश्रू ती पटकन पुसते आणि विक्रांतकडे एकटक पाहत असते. विक्रांत जरी काम करण्याचे नाटक करत असला तरी त्याला जाईबद्दल वाईट वाटत होते. म्हणजे तो जे काही जाईसोबत वागत आहे त्याची इच्छा नसतानाही त्याला वागावे लागत होते आणि त्याचा त्रास त्याला पण होत होता. पण तो जाईला कळू देत नव्हता की त्यालाही किती त्रास होतोय म्हणून. तोच त्यांची गाडी ऑफिस गेटच्या आत येते. गाडी थांबताच विक्रांत खाली उतरून तिच्याशी काही न बोलता निघून जातो. जाई पण स्वतःला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत तिच्या केबिनमध्ये जायला निघते. ती केबिनमध्ये जाणार की रचनाचे बोलणे तिच्या कानावर पडते. "अगं, 15-20 दिवस झाले मी विक्रांतसोबत होते. आम्ही तिकडे खूप एन्जॉय केले." रचनाचे बोलणे ऐकून जाईच्या पायाखालची जमीन सरकली. जिथे जाई हवी होती तिथे रचना विक्रांतसोबत काय करत होती? आता तर जाईला असे वाटत होते कुठेतरी निघून जावे. पण ती इथे विक्रांतच्या काळजीपोटी आली होती. त्याला सोडून जाणार नव्हती. ती रागातच तिच्या केबिनमध्ये येते आणि सोफ्यावर मोबाईल जोराचा फेकते आणि एरझाऱ्या मारत म्हणते, "ही रचना आणि हे." "नाही नाही." तिच्या कानावर हात ठेवत ती डोळे बंद करून बोलत असते. कशावरून ही रचना खोटं बोलत नसेल, कारण याआधीही तिने विक्रांतसोबत तिचे नाव जोडण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण आणि जाईच्या मनात नाही नाही ते विचार येतात. ती ते विचार झटकून स्वतःला कामात झोकून घेते. पण तिच्या मनातून रचनाचे विचार काही केल्या जात नव्हते. राहून राहून तिला हेच आठवत होते की 15 ते 20 दिवस ती आणि विक्रांत सोबत होते म्हणून. ती विक्रांतला एक मेल करते. तिची तब्येत ठीक नाहीये म्हणून घरी जाते. इकडे विक्रांत CCTV मधून तिलाच पाहत असतो आणि तिचा मेल वाचून त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. तोच जाई तिच्या केबिनच्या बाहेर जाताना त्याला दिसते. तो लॅपटॉपच्या स्क्रीनवरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि त्याचे डोळे पाणावतात. "जाई, माझ्या वागण्याचा तुला खूप त्रास होत आहे. माहितीये मला. तुला असा त्रास झालेला बघवत नाहीये मला. पण तुझ्या विक्रांतकडून खूप मोठी चूक झालीये जाई. कधी न हरणारा हा विक्रांत हरला आहे जाई." आणि कधी न रडणारा विक्रांत जाईच्या आठवणीत रडू लागला. त्याला स्वतःचाच राग येत होता. तोच त्याला कुणाचा तरी फोन येतो आणि तो स्वतःला नॉर्मल करत फोन घेतो. इकडे जाई घरी पोहोचते आणि स्वतःला रूममध्ये बंद करून घेते आणि बाथरूममध्ये जाऊन खूप रडत असते. तिला तर कळतच नव्हते की विक्रांत असे का वागताय म्हणून. आणि त्यात रचनाचे बोलणे की ती विक्रांतसोबत तिकडे होती. जाईच्या मनात खूप विचारचक्र फिरत होते. तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि ती बाहेर आली. बाहेर येताच पुन्हा बेडवर झोकून घेतले आणि रडू लागली. ती जेव्हा घरी आली तेव्हा समोर कोणी नव्हते. त्यामुळे कुणाला कळलेही नाही की जाई तिच्या रूममध्ये आहे म्हणून. असाच दिवस निघून जातो. घरातील सगळे सोबत जेवण करतात. त्यांना वाटत होते जाई आणि विक्रांत सोबत ऑफिसला गेले आहे तर आल्यानंतर ते दोघं सोबत जेवण करतील म्हणून. सगळे जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात. जाईची पण बाहेर जायची इच्छा नव्हती. ती रूममध्येच रडत बसली होती. रडता रडता तिला कधी झोप लागते तिचे तिला कळत नाही. विक्रांतला खरं तर घरी लवकर जायचे होते. त्याला माहिती होते जाई रडली असणार, पण त्याची महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे त्याला थांबावे लागले आणि आता त्याला घरी जायला 12 वाजून गेले होते. तो त्याच्या रूममध्ये आला तर लाईट चालू होत्या आणि जाई बेडवर रडत रडत झोपली आहे हे तिच्या चेहऱ्यावरून कळत होते. कारण अश्रू गालावर सुकून गेले होते. तो आवाज न करता फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन बाहेर पण आला आणि जाई जवळ जाऊन बसला. तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. त्याला त्याच्या वागण्याचा राग येत होता. त्याने त्याचा हात हळूच तिच्या गालावरून फिरवला आणि गाढ झोपेतही त्याचा स्पर्श जाईने बरोबर ओळखला आणि तिने डोळे उघडले. तिने असे अचानक डोळे उघडले आणि विक्रांत गोंधळून इकडे तिकडे बघू लागला. त्याला वाटले नव्हते जाई उठेल म्हणून. तोच जाई उठून बसली
आणि तो काही बोलण्याच्या आधी त्याला घट्ट मिठी मारली. तिने एवढी घट्ट मिठी मारली होती की ते बघून विक्रांतचे हात तिच्या पाठीवर जाणारच की मध्येच तो स्वतःला थांबवतो आणि त्याचे हात तसेच खाली करतो. ती मात्र त्याच्या मिठीत अश्रू गाळत, "अहो, काही झालंय का? ते म्हणून तुम्ही असे माझ्यापासून लांब का जात आहात? मला इग्नोर का करत आहात? माझ्याशी नीट बोलत का नाहीये?" तिचे एकावर एक प्रश्न विचारणे चालू होते. अश्रू तर थांबायचे नाव पण घेत नव्हते. आता पुन्हा त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि उठून उभा राहिला. जाई तर त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला आताही वाटले होते की विक्रांत तिला जवळ घेईल, पण आताही विक्रांतने तिला लांब केले होते. आता तिला त्याचा खूप राग येत होता आणि त्या रागाच्या भरात ती त्याच्यासमोर येऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते, "खूप झाले विक्रांत. तुम्ही माझ्यासोबत असे का वागत आहे त्याचे कारण तुम्हाला आज सांगावेच लागेल. त्याशिवाय ही जाई झोपणार नाही आणि तुम्हाला पण झोपू देणार नाही." तो पण तेवढ्याच रागाने तिच्या डोळ्यात पाहत, "आणि मला या विषयावर बोलायचे नसेल तर तुम्हाला आज बोलावेच लागेल आणि तुम्हाला बोलायला ही जाई भाग पाडेल." दोघं पण एकमेकांवर आवाज चढवून बोलत होते. बघूया पुढील भागात विक्रांत जाईसोबत असा का वागत असेल? काय चूक केली असेल विक्रांतने की स्वतःला त्रास करून घेत आहे? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.